महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आज पितृपक्ष आहे, त्यामुळे आम्ही जे उद्घाटन करतोय तर प्रथम मी प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं आभार मानतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या निर्देशाने, त्यांच्या आदेशाने आणि आमचे जे खासदार साहेब आहेत त्यांचं घारीसारखं लक्ष असतं। म्हणजे घारीचं लक्ष जसं आपल्या खाली आकाशात फिरत असते पण ते खालच्या आपल्या पिल्लांवर असतं, तसं त्यांचे लक्ष ते आज पूर्ण महाराष्ट्र फिरत आहेत। परंतु आज आमच्या कल्याणच्या जयभीम नगरमध्ये आज पायवाटा गटारासाठी त्यांनी जो निधी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आणि खासदार साहेबांनी हा जो आता निधी दिलेला आहे तर त्यांनी आम्हाला समाज मंदिरासाठी पण निधी दिलेला आहे, जवळ 50-60 लाख, आणि आता हे पायवाटा गटारासाठी निधी दिले आहे, त्याचं काम आजपासून सुरुवात झालेली आहे। तर ही बरेच वर्ष झालं या भागाला निधी नसल्यामुळे हा भाग असा दुर्लक्षित होता आणि बरीच इथे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की परिस्थिती एकदम म्हणजे भयानक होती। परंतु त्यांनी दिलेल्या आता पायवाटा गटारामुळे या जयभीम नगरचं हे जे स्वरूप आहे ते कायापालट होणार आहे। आणि आम्ही सगळे म्हणजे ही जी मंडळी आहेत हे सगळे आपल्या ठेकेदाराला सहकार्य करून चांगल्या प्रकारचं काम करून घेणार आहेत। आणि आम्ही आता खासदार साहेबांचे पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे जे एक छोट्या आमच्या एक वस्तीसाठी लक्ष देऊन जो निधी उपलब्ध केलेला आहे खासदार असून, तर त्याबद्दल त्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार। आज आपल्या जयभीम नगरमध्ये आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती आणि नगरसेवक सन्मान्य आणि शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य शिंदे साहेब अच्छा कैलासजी शिंदे साहेब यांनी हा जो काही विकास कामाचा निधी आणलेला आहे आणि अतिशय चांगलं लक्ष त्यांनी पिसोली गावावर दिलेलं आहे। आणि बरेचसे विकास कामं आहे पिसोलीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले खासदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आग्रह करून त्यांनी बराचसा निधी आपल्या कैलासजी शिंदे साहेब इथं पिसोलीमध्ये विकास कामं त्यांनी केलेले आहेत आणि निधी आणला, त्याबद्दल आम्ही सगळे जयभीम नगरच्या वतीनं त्यांचा हार्दिक आम्ही आभार मानतो। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।